हाय फ्रेंड्स, आज आपण हे बघणार आहे की जेव्हा कपल प्रेग्नन्सीसाठी डॉक्टरांकडे येते तेव्हा फिमेल पार्टनरला कुठले कुठले टेस्ट करावे लागणार आहे. खूप सिम्प्लिफाईड वेमध्ये मी सांगणार आहे. फिमेल पार्टनरला 4 बेसिक टेस्ट करावे लागतात. त्यातले 2 टेस्ट हे 3rd डेला होतात. एक टेस्ट जे असते ते 7व्या दिवशी असते आणि चौथी जी टेस्ट होते ती 13व्या दिवशी आणि 17व्या दिवशी होते. तर तिसऱ्या दिवशी पेशंटची एक बेसिक सोनोग्राफी केली जाते. त्याच्यामध्ये अंडाशयांचं साईज, अंडाशयांची एग प्रोड्यूस करायची कॅपॅसिटी आणि युट्रसचं शेप आणि साईज हे बघितलं जातं. आणि तिसऱ्या दिवशी हार्मोनल प्रोफाईल केलं जातं, जेणेकरून आपल्याला हे कळते की अंडाशयांची कितपत कॅपॅसिटी आहे बीज प्रोड्यूस करायची. 7th डेला जेव्हा तुमचे मेन्सेस थांबतात तेव्हा HSG केलं जातं, म्हणजे तुमचे दोन्ही साईडचे ट्यूब्स ओपन आहेत का नाही हे त्या टेस्टद्वारे बघितले जातात. आणि 13th डेला आणि 17th डेला डिटेल सोनोग्राफी होत नाही, बेसिक सोनोग्राफी होते, ज्याच्यामध्ये आपल्याला हे कळते की तुमचे बीज हे बनतायत आणि ते फुटतायत का नाही. तर ह्या 4 बेसिक टेस्ट रिक्वायर्ड आहेत.